उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महानगर क्षेत्रातला मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। आपण बघितलं असेल पूर्ण सभागृह हे पदाधिकाऱ्यांनी खचाखच भरलेलं होतं आणि आगामी कालखंडामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेचं संघटनात्मक कार्य वाढवणं आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही तुमच्या अडीअडचण निराकरण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू अशा प्रकारचा संदेश या मेळाव्यातून आज गेलेला आहे। आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आदरणीय नागेश पाटील अष्टीकर साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित होते। लोकप्रतिनिधी मार्फत काही प्रश्न मार्गी लावायचे असतील तर पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, तसेही लोकप्रतिनिधी मार्फत आदरणीय अष्टीकर साहेब सगळ्या पदाधिकाऱ्यांना मदत करतील आणि या महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांचं जीवन कसं आनंददायी होईल याकडे आम्ही लक्ष देऊ। महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आल्याने महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदललेली आहे आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये आपण बघितलं असेल तर हे दोघे भाऊ एकत्र येण्याने आनंदासुर उभे राहिलेले आहेत आणि जे जे महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघतील त्यांचा कार्यक्रम ठाकरे बँड लावल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला आहे। पक्षाचा मेळावा पार पडला, कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या? मी इकडे महानगरपालिकेची महानगर प्रमुख म्हणून नवीन आता आमच्या प्रकाशजी बारावार यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला आणि जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये ही आता अशाच बैठकी चालू राहतील आणि महानगरपालिका ही शिवसेनेच्या सर्व शिवसैनिक कसे जिंकतील याच्याकडे आमचं सगळं लक्ष आहे आणि त्या प्रसंगातून जे काही आम्हाला सांगायचं होतं, जे काही कार्यकर्त्याला सूचना द्यायच्या होत्या त्यासाठी माननीय संपर्क प्रमुख साहेब आमचे नेते बबन थोरात साहेब आलेले होते आणि सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये निश्चित यावेळेस बदल दिसेल हे आम्हाला खात्री आहे। महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवेल निश्चितपणानं आमची बोलणी आता मी जे विचारलं होतं की आमच्या आघाडी करणार का, काही होणार का, आघाडी करण्याच्या संदर्भातल्या जे काही आमचे बैठका असतील ते चालू आहेत आणि आघाडी सन्मानपूर्वक जर होत असेल तर निश्चितपणे केली जाईल आणि निश्चित आम्ही सर्वांना घेऊन सोबत या महानगरपालिकेला मी लढू। आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे ते मुंबईकडे कूच करणार आहेत। तुम्ही संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार आहात? जरांगे पाटलाच्या विषयी जे काही आपलं जे वक्तव्य आहे ते आम्ही वारंवार केलेलं आहे। मी जरांगे पाटलाच्या वैयक्तिक मी त्याच्या सोबत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्यापासूनच मी त्याच्या सोबत आहे आणि समाजासाठी जे काही करता येण्यासारखं असेल ते निश्चित करा।